नमस्कार, मी मिलिंद शेंडगे, BBC स्काय न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. आत्ता आपण पाटस येथील बागवानमाळा येथे आहोत. या परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून काळ्या कलरचा बिबट्या आढळलेला आहे आणि या परिसरातल्या काही शेतकऱ्यांनी पाहिलेला देखील आहे. आणि या काळ्या बिबट्यामुळं लोकांच्या मनामध्ये काहीशी संभ्रमावस्था आहे, म्हणजे कुतूहलही आहे आणि भीतीही आहे. आणि हा दुर्मिळ असलेला काळ्या कलरचा बिबट्या परिसरात असल्यामुळं इथे जे ऊसतोडीचं जे काही काम चालू आहे ते सध्या थांबलेलं आहे आणि लोकं फार घाबरलेले आहेत. आपल्यासोबत या परिसरात राहणारे काही शेतकरी आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून की या बिबट्यासंदर्भात नक्की त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत. नमस्कार, आपलं नाव? मोहसिन बागवान. या परिसरात काळ्या कलरचा बिबट्या आल्याचं माहिती येते, तर आपण त्याबद्दल काय सांगाल? हे खरं आहे. हा विषय 4-4.5 पूर्वीपासून विषय चाललेला आहे. आमच्या डाळिंबाच्या बागेत असल्यामुळे एक ट्रॅप कॅमेरा आहे वरती. तर त्या ट्रॅप कॅमेरामध्ये ते शूट झालेला आहे. तर त्याची एक मी म्हणजे फुटेज पण आहे आपल्याकडे त्याच्याकडं. आणि हा दुसरा विषय असा की इथं वारंवार आम्ही असतो कंटिन्यू. म्हणजे बाग राखण्यासाठी असो किंवा कुठली रेग्युलर कामं असो. तर विषय 4-4.5 महिन्यापूर्वीपासून त्यावेळेस ते लहान होतं. म्हणजे असं असं वाटायचं की ते मांजरच आहे. पण ज्यावेळेस ते ऊस तोडणी चालू आहे बागेशेजारीच, तर त्या ऊस तोडणीच्या तिथं तोडणीदारांना ते दिसलं की बाबा इथं आवाज येतोय, काहीतरी गुरगुर आवाज असा येतोय. तर त्यांनी त्यांच्या त्या लेबरांना सांगितलं की बाबा इथं काहीतरी विषय, तोडणी थांबवा. तर त्या कारणास्तव ते बिबट दिसल्या कारणास्तव ती ऊस तोडणी बी थांबलेली आहे. आणि थोडंसं वातावरण इथं जर थोडंसं एक म्हणजे जे बाहेरून जे लेबर येतं कामासाठी, ते लेबर येण्याचं थोडं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे नाही का, असं थोडं त्यांचं भीतीचं वातावरण झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की काही काही व्यक्ती असे बी म्हणतात की ते कुत्रंच आहे, ते मांजरचं आहे. पण लाईव्ह आम्ही ते रातचं बी बघितलेलं आहे आणि दिवसा बी आम्ही बघण्यापेक्षा ते लेबरांनी बी बघितलेलं आहे. मग असं बी नाही की 1-2 व्यक्ती सांगतात. कमीत कमी 5-50 लोक असतील ती सगळी टोटल सांगणारे किंवा असं असं आहे की त्यामुळे असं नाही भ्रम होऊ शकत की हे जाऊ दे, ते असं टाइमपासवर सांगत असतील किंवा असं नाही. असा हा विषय नाही. थोडासा हा विषय थोडा दखल घेतली आणि दखल अशी घेतलेली की ट्रॅप कॅमेरे पण लावलेले आहेत. त्याचा पिंजरा पण लावलेला आहे. ते भक्ष्य पण ठेवलेलं आहे. वारंवार ते अधिकारी लोक पण येतात. न्यूजवाले पण येतात सगळे. म्हणजे असं वातावरण हे असं हे झालेलं आहे की ते केव्हा सापडेल असा एक विषय झालेला आहे. तुम्ही म्हणताय एक साधारण 4-4.5 महिन्यापासून त्याचं वास्तव्य इथं आहे. मग तसं काही त्यांनी मानवी ह्याच्यावर वस्तीवर किंवा असं काही हल्ला वगैरे असं काही केलेलं आहे का? नाही, तसा कुठलीच गोष्ट आजपर्यंत दिसली नाही. दिवसा आजपर्यंत आम्हाला दिसलाच नाही. साधारण तो ज्यावेळेस दिसला होता 4-4.5 महिन्यापूर्वी, तर त्याचा टायमिंग असेल 6:30 पावणे 7च्या आसपास. आणि मी साधारण बाग राखतानाच मी घरी गेलतो. तसं मी कॅमेरा आपलं अर्धा पाऊण तासानंतर चालू करून बघितला. तर त्याच्यात तो दिसलाय, तर शूट पण झालेला आहे. शूट झाल्यानंतर मी घरच्यांना सांगितलं, "अरे असंच." मलाच लोकं म्हणायची, "अरे नाही, ती असं असेल, तसं असेल." पण मी परत विचार आपले कुठले साहेब काळे साहेबांना फोन केला. तर काळे साहेबांनी त्यांची टीम वगैरे ती पाठवली असं. म्हणजे त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर आता चालू आहे लाईव्ह आता. आपल्यासोबत अजून एक शेतकरी इथं उपस्थित आहेत. आपण जाणून घेऊ त्यांच्याकडून. नमस्कार, आपलं नाव? सुरेश भागवत, गारपाटा. काय सांगाल आपण, हा काळा बिबट्या सध्या या परिसरात वावरत आहे. आपण त्याबद्दल काय बोलाल? तो महत्त्वाचं म्हणजे दिवसा पण पाहायला गेला 4 दिवसापूर्वी. कुठे इथं कांद्याला मैला आलत्या. मग विहिरी मोटर चालू करायला गेले असता, तिथं नेमकं जिथं खोकं असतं ना आपलं मोटर चालू करण्याचं, तो तिथं उभा होता. ते दिसल्यामुळे ती मोटर चालू करायची राहिली आणि मग ते तिथनं विषय जरा बाजूला झाला. मग त्या महिला पण कामावरून घरी गेल्या. त्यानंतर ते जे वातावरण झालं इथलं, तेव्हा लेबर यायचं थांबलं. तेव्हा ते आणि त्याच्यानंतर वन विभागाला कळवल्यानंतर त्यांनी पण ऊस तोडीच्या वेळेस स्पष्ट परत दिसला एकदा तो 4 दिवसानंतर, म्हणजे 2 दिवसापूर्वी. पण त्यांनी तात्काळ पिंजरा आणून त्यांनी म्हणजे मदत पण खूप केली, म्हणजे नाही का, गरजेची. आणि इथल्या वारंवार आसपासच्या शेतकऱ्यांना जाऊन सांगतात, जर बिबट्या दिसला तर तुम्ही सावधतेच्या इशाऱ्यासाठी काय करायचं, ही पण प्रत्येकाला ट्रेनिंग दिल्या जाते थोडक्यात. ती पण त्यांची मदत आम्हाला होती. म्हणजे वन विभागाकडून तुम्हाला सर्व सहकार्य प्रकारचं सहकार्य होते. होतंय. आज आपल्यासोबत वन विभागाचे सुद्धा काही अधिकारी इथं उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की काळ्या बिबट्याच्या संदर्भात त्यांनी काय उपाययोजना केलेल्या आहेत. नमस्कार, आपलं नाव? नमस्कार. माझं नाव रामेश्वर तेलंगरे, वनरक्षक पाटस. इथं गेल्या 4.5 महिन्यापासून एका काळ्या बिबट्याचा वावर असल्याचं समजतंय. त्या संदर्भात आपल्याला माहिती मिळाली आणि त्यानंतर आपण काय उपाययोजना केली? साधारणतः 2 ते 3 दिवसापूर्वी इथं ऊसतोड चालू होती. बागवान म्हणून आहेत, त्यांच्या शेतामध्ये ऊसतोड चालू आहे.
तर तिथे ऊसतोड कामगारांना काळ्या रंगाचा बिबट सदृश्य प्राणी हा दिसून आला होता. तर त्या सदर घटनेची माहिती मिळता क्षणी आमचे दौंड तालुक्याचे काळेसाहेब आहेत RFO, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ताबडतोब घटनास्थळावरती पिंजरा ला पाठवण्यात आला होता आणि जो बिबट दिसला आहे ग्रामस्थांना त्याची खात्री करण्यासाठी सदर क्षेत्रामध्ये ट्रॅप कॅमेरे वगैरे लावण्यात आलेले आहेत. हा आपला नेहमी जो आढळतो बिबट्या तो रेग्युलर असतो, त्याच्याबद्दल लोकांना माहितीच आहे, परंतु हा काळ्या बिबट्या आता पहिल्यांदाच इथं ऐकू येत आहेत, त्याबद्दल आपण काय बोलाल? शक्यतो आपल्याकडे आपल्या भागामध्ये हा काळा बिबट जो आहे शक्यतो दिसून येत नाही. पण ते काय होतं आहे जेनेटिक प्रॉब्लेममुळं हार्मोनल्स जे अनबॅलन्स वगैरे होते त्यामुळे त्याचा कलर हा ब्लॅक होतो आहे पूर्ण. त्यामुळं कदाचित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता इथे स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा ऊसतोड कामगार असतील यांच्या सांगण्यावरून त्याची हाईट वगैरे थोडीशी मॅच होती. म्हणजे ते जे सांगतायत की बाबा साधारणतः 3 फुटी 4 फुटाचा आहे, त्या हिशोबाने ते सांगतायत. मग त्या अंदाजावरून असं वाटतं की सदर असू शकतो म्हणून. याच्यापासून प्राण्याला कितपत धोका आहे? म्हणजे काय होतं आहे की बिबट या प्राण्याचं काय वैशिष्ट्य आहे की तो त्याच्या उंचीच्या प्रमाणात समोरच्या त्याला जे नजरेला दिसतंय तो त्याच्या नजरेच्या याच्यात जो येईल सपोज नजरेमध्ये जेवढं बसेल तो त्याला भक्ष्य समजून त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेस जे आपले शेतीचे कामं असतील, वाकून कामं असतील किंवा बसून निंदणीचे किंवा खुरपणीचे कामं असतील त्यावेळेस मनुष्याची उंची ही कमी होऊन जाते ऑटोमॅटिक आणि तो जो बिबट आहे त्याला वाटतं की समोर माझं भक्ष्य तेवढ्या प्रमाणात बसलेलं आहे. त्यावेळेस असे अनावधानानं ह्या घटना घडतात. असे समोरासमोर अशा क्वचित घटना घडतात की जे एखाद्या वेळेस क्रॉस होतो आहे बिबट्या, त्यावेळेस इकडनंही माणूस येतो आहे आणि एखाद्या वेळेस क्रॉसिंगला आला आहे. त्यावेळेस अचानक स्वतःच्या जीवाला काहीतरी धोका आहे असं कळून तो अटॅक करण्याचे चान्सेस असतात. आता या बिबट्याला पकडण्यासाठी आपल्या विभागातर्फे काय उपाययोजना करण्यात आली? आता 2 ते 3 दिवस झाले तर कॅमेरा ट्रॅपिंग वगैरे चालू आहे आणि जे ऊसतोड कामगार वगैरे आहेत दौंड तालुक्यामध्ये बऱ्यापैकी सर्वच टोळ्यांवरती जाऊन त्यांना जाळीचे वाटप वगैरे करण्यात आलेले आहे त्यांच्या लेकरांच्या सुरक्षितेसाठी. आणि ग्रामस्थांना पण आव्हान आहे की आपल्या दौंड तालुक्यामध्ये पूर्ण ज्या ठिकाणी ऊसाचं क्षेत्र आहे तिथं जे ऊसतोड कामगार आहेत कमीत कमी त्यांना कल्पना द्या की बाबा इथं या परिसरामध्ये बिबट्याचं वातावरण आहे, जेणेकरून त्यांचे जे ऊसतोड करणार आहेत त्यांना त्या गोष्टीचं भान राहील आणि त्या दृष्टीने ते पुढं सावधगिरीने ते ऊसतोड करतील. धन्यवाद. सध्या थंडीचे वातावरण आहे आणि ऊसतोडीचं सुद्धा इथे काम चालू आहे. आपण बघताय की वन विभागाने इथे पिंजरासुद्धा लावलेला आहे आणि इथे या ठिकाणी ऊसतोडीचं काम चालू होतं, परंतु बिबट्या आढळल्यामुळं इथलं काम आज सध्या थांबवण्यात आलेलं आहे. लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे परंतु वन विभागाकडून सुद्धा बऱ्यापैकी उपाययोजना केलेल्या आहेत आणि त्याला पकडण्यासाठी इथं त्यांनी पिंजरा वगैरे लावून शेतकऱ्यांमध्ये सुद्धा एक भीती कमी होईल या दृष्टीने